2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये त्यांनी जन्म घेतला आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याद्वारे सर्व मनुष्य जातीला मोठा आनंद त्यांनी दिला. अनेक लोक ह्या जगातले वेगवेगळ्या प्रकारच्या भयामध्ये जीवन जगत आहे. भयाचं राज्य, भीतीचं राज्य अनेक लोकांच्या जीवनावर आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला यासाठी की या सर्व प्रकारच्या बंधनातून आम्हाला सोडवावं. भीतीपासून, मरणाची भीती असू द्या, पाप असू द्या आणि इतर अनेक गोष्टी ज्याच्या बंधनामध्ये मनुष्य अडकलेला आहे, त्या प्रत्येक बंधनातून सोडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. येशू कोणता धर्म स्थापायला आला नाही, तो आम्हाला धार्मिक नीतिमान बनवण्यासाठी आला. तो आम्हाला त्याच्या सारखं बनवण्यासाठी आला. आज आणखीन एक गोष्ट आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत आणि त्याद्वारे देवाच्या वचनातून जो काही संदेश आहे आज प्रभू आपल्या संगती तो बोलणार आहे. देवाच्या वचनामध्ये मत्ते कृष्ण वर्तमानामध्ये आणि याचा 15वा अध्यायामध्ये एक घटना आम्हाला घडलेली दिसते. 21व्या वचनापासून देवाचं वचन सांगतो, नंतर येशू तिथून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, कारण माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे. तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडेही मला पाठविलेले नाही. तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा. त्याने उत्तर दिले, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे. तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. पुष्कळ रोगी त्यानंतर प्रभू त्यांना बरे करतो. या ठिकाणी एक घटना घडलेली आम्हाला दिसते. एक स्त्री एक विनंती घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि ह्या स्त्रीची विनंती ही होती की तिची एक मुलगी, देवाचं वचन सांगतं, एका दुष्ट सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेली होती. दुष्ट आत्म्याने तिला पकडलेलं होतं, तिला जर्जर केलेलं होतं. आणि ही स्त्री सर्व गोष्टी मध्ये ज्यावेळेस तिने पाहिलं तिच्या मुलीची ती परिस्थिती, तिला समजेना काय करावं आणि ती येशूकडे आपल्या मुलीला घेऊन आली. आम्ही पाहतो की देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ही स्त्री मोठ्याने येऊन येशूला म्हटली, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. प्रभूला तिने हाक मारली, दयेची याचना केली. देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानी तिला उत्तर दिलं नाही. एखाद्या ज्यावेळेस आम्ही हे वाचतो, आम्हाला ज्यावेळेस हे कळतं, त्यावेळेस आम्हाला विचार पडतो की येशू का त्या ठिकाणी उत्तर देत नाही, प्रभू येशू ख्रिस्त का थांबला. अनेकदा आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या समस्या येतात, अशा प्रकारचे दुःख येतात आणि आम्हाला असं वाटतं की लगेच प्रभूने माझी समस्या सोडवावी. ही घटना आम्ही पाहतो की ही स्त्री येशूकडे ओरड करत होती की प्रभूजी, दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे. वचन सांगतं, तरी त्याने तिला एका शब्दाने उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे. अनेकदा अशा परिस्थितीमध्ये आमच्या जीवनामध्ये निराशा येते. ज्यावेळेस आम्ही दुःखातून जातो, समस्येतून जातो, सैतानाचे बंधन आम्हाला त्या ठिकाणी इतके हावी आमच्यावर होता की आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं. आणि त्यावेळेस आम्हाला कुठूनही उत्तर मिळत नाही आणि त्यावेळेस निराशा आमच्या जीवनामध्ये येते. मला असं वाटतं की प्रभू पाहू इच्छित होता तिचा विश्वास, प्रभू पाहू इच्छित होता तिची आस्था की किती आस्थेने ती त्याला हाक मारत आहे.
तिचा विश्वास तो आणखीन त्या ठिकाणी प्रवृत्त करत होता, तिला हाक मारण्यासाठी, ओरड करण्यासाठी. अनेकदा परमेश्वर आमच्या जीवनाकडून या गोष्टीची अपेक्षा करतो की आम्ही त्याच्याकडे विश्वासाने यावं, आम्ही विश्वास त्याच्यावर ठेवावा, त्याच्याकडे आम्ही वळावं. आणि अनेकदा उत्तर न मिळाल्यामुळे निराशा आमच्या जीवनामध्ये येते. लोकांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाच्या लेकरांनो, की आम्ही निराश न होता त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आम्ही ठेवत राहावं. तो निश्चित आमची प्रार्थना ऐकणार आहे. तो आमचा पिता आहे. जरी निराशा आणि समस्या आमच्या जीवनामध्ये आल्या तरी त्या थोड्या वेळापुरता असतील, प्रभू त्याच्यातून दूर करण्यास, आम्हाला बाहेर काढण्यास समर्थ आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही निराश होऊ नये, तर प्रभूवर आम्ही भरोसा ठेवावा. देवाकडं ह्या स्त्रीसाठी एक उत्तम योजना होती. ह्या स्त्रीविषयी आज मी काही महत्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो. ह्या स्त्रीची जर विनंती आम्ही पाहिली, अतिशय थोड्या शब्दामध्ये ती प्रभूला हाक मारते की प्रभू मजवर दया करा, प्रभूजी मजवर दया करा. ज्यावेळेस आम्ही प्रभूकडं येतो, तो आम्ही किती शब्द, किती वेळ आम्ही त्याला हाक मारतो ह्यावर अवलंबून नाही. आणि आमची छोटीशी प्रार्थना सुद्धा प्रभू ऐकण्यास समर्थ आहे. लक्षात ठेवा, तो तुमचा आणि माझा पिता आहे. तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्यावर इतकं प्रेम करतो. देवाचं वचन सांगतं की आमच्यासाठी स्वर्ग सोडून तो खाली आला. त्याच्या प्रेमाला कोणती मर्यादा नाही. त्याचं प्रेम इतकं प्रबळ आहे. हे सर्व जरी तुम्हाला सोडून दिलं, परंतु तो आम्हाला कधी सोडत नाही, टाकत नाही. छोटीशी प्रार्थना ह्या स्त्रीने केली. एखाद्या वेळेस तुम्ही प्रभूला तुमच्या समस्येमध्ये हात जर माराल, छोटीशी प्रार्थना, तरीही ती देव ऐकतो. ती कुठेही केलेली असू द्या, तुमच्या घरामध्ये, प्रवासामध्ये, अंथरुणावर पडलेले असताना, आजारी असताना, प्रभू ती प्रार्थना ऐकणारा देव आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, ज्यांनी कान घडला तो ऐकत नाही काय? तुमचे आणि माझे ज्यांनी कान बनवलेले आहे, तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारतो, आमची प्रार्थना तो ऐकतो. दुसरी महत्वाची गोष्ट ह्या स्त्रीच्या विषयी आम्हाला पाहायला मिळते की ती नम्र झाली, प्रभू समोर लीन झाली. ज्यावेळेस आम्ही आमच्या विनंत्या, आमच्या प्रार्थना देवाकडे आणतो, देवाकडे ते घेऊन येतो, आम्ही कोणत्या पद्धतीने आम्ही प्रभूकडे यावं, या स्त्रीविषयी सांगण्यात आलेलं आहे की ती लीन आणि नम्र झाली. नम्र होऊन प्रभूकडं आपली विनंती तिने सादर केली. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही लीन आणि नम्र अंतकरणाने देवाकडे येतो, भग्न हृदयाने देवाकडे येतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत नाही. तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो या स्त्रीविषयी, हिच्या प्रार्थनेविषयी, की अतिशय कळकळीची विनंती तिने प्रभूकडे केली. तिला ठाऊक होतं की तिची मुलीला जो त्रास आहे तिला तो बघवत नव्हता, तिचं दुःख तिला बघवत नव्हतं, तिच्याविषयी तिचं हृदय कळवळ्याने भरलेलं होतं. आणि ती देवाला म्हणत होती की प्रभू कृपया माझ्या मुलीवर दया करा. आणि आम्हाला बघायला मिळतं की तिची ती कळकळीची प्रार्थना प्रभूने ऐकली. आणखीन आम्ही पाहतो की तिच्या प्रार्थनेमध्ये आणखीन एक फार महत्वाची गोष्ट होती. मला माहित आहे की ज्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये काही समस्या घडतात, आजार येतो, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पळतो, धावतो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी इलाज शोधतो की कुठून मला सहाय्य मिळेल, कुठून मदत मिळेल, कोण मला सहाय्य करेल. ठिकठिकाणी आम्ही जातोय. एखादं अनेक लोक आम्हाला येऊन सांगतात की या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जा, तुम्हाला आरोग्य मिळेल, तुम्हाला बरं वाटेल, तुमची समस्या सुटेल. मला असं वाटतं ह्या स्त्रीने सुद्धा ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्याचा प्रयत्न केला असेल, पण कुठेही तिला यश मिळालं नाही. निराशा तिच्या जीवनामध्ये होती, कंटाळलेली ती होती,
त्रासलेली ती होती आणि त्यामुळे शेवटचा इलाज म्हणून निराशेने भरलेली ती येशूकडे आली आणि प्रभूला म्हणते की प्रभू, आता तूच मला आशा आहे, तू माझ्यासाठी काहीतरी कर. आम्ही पाहतो की तिची जी विनंती होती ही रास्त विनंती होती. अनेकदा आम्ही पाहतो की देवाकडे लोक वेगवेगळ्या गोष्टीची विनंती करतात. कोणी पैसा मागतं, कोणी धन दौलत मागतं, कोणी वेगवेगळ्या गोष्टी देवाकडे मागतात. परंतु ह्या स्त्रीची विनंती अतिशय रास्त होती, कारण तिची मुलगी त्या ठिकाणी त्या दुःखामधून चाललेली होती. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की आदराने ती प्रभूकडे आली, आदरयुक्त. देवाचं वचन सांगतं की तिने काय केलं, त्याच्या पाया ती पडली, आदर त्याला दिला, सन्मान त्याला दिला. तो देव आदरास योग्य आहे, सन्मानास योग्य आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचा आदर करतो त्यावेळेस निश्चित तो आमच्यावर प्रसन्न होतो, तो आमच्यावर दया करतो. तो सन्मानास योग्य आहे, तो आदरास योग्य आहे. ही स्त्री आदराने प्रभूकडे आली, प्रभूचा सन्मान तिने केला, त्याच्या पायाती पडली. एवढंच केवळ नव्हे, ज्यावेळेस येशूकडे ती येत होती तिच्या हृदयामध्ये ही गोष्ट होती की आता ह्याच्याशिवाय, प्रभूशिवाय मला दुसरा पर्याय नाही. हाच माझा संरक्षण करता आहे, हाच माझा तारणारा आहे, हाच माझ्या मुलीला ह्या बंधनातून सोडवणारा आहे, रक्षण करता तो आहे. आणि या आशेने येशूकडे ते आले की येशूकडे माझ्या मुलीला शरण मिळेल, सुरक्षितता मिळेल सैतानापासून, त्या दुष्ट आत्म्यापासून. आणखीन एक गोष्ट आम्ही पाहतो की तिच्या विनंतीमध्ये निश्चयीपणा होता की मी येशूकडे गेल्यानंतर त्याच्यापासून उत्तर मिळूनच मी वापस येईल, तशी मी येणार नाही. निश्चयीपणाने ती येशूकडे गेली आणि येशूकडून उत्तर तिने प्राप्त करून घेतलं. आणि शेवटची गोष्ट आम्हाला बघायला मिळतं की तिचा येशूवर पूर्णपणे विश्वास होता की प्रभू येशू ख्रिस्त तिच्या मुलीला बरं करण्यास समर्थ आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, विश्वास वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आमचा उद्धार करण्यासाठी, आमचं तारण करण्यासाठी. मी काल तुम्हाला सांगितलं, आजार, पाप, हे सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्वातून बंधमुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आणि आजार, दुःख, समस्या आणि श्राप ह्याचं मूळ जे काही असेल तर ते पाप आहे. येशू ह्या जगामध्ये ह्यासाठी आला की ते मूळच नाहीसं करावं, त्या मुळापासून आम्हाला सुटका द्यावी, त्या बंधनातून पूर्णपणे आम्हाला मोकळीकता द्यावी. एखाद्या वेळेस आम्ही दवाखान्यात जातो, वेगवेगळे इलाज करतो, डॉक्टर आम्हाला सांगतं की अमुक अमुक गोष्टी करा, हे खाऊ नका, ते खाऊ नका, पथ्य आम्हाला पाळायला सांगतो. आम्ही जातो, डॉक्टरने दिलेले औषधं, गोळ्या आम्ही घेतो आणि अनेकदा आम्ही जे पथ्य पाळायला सांगितलेले असतात आम्ही ते विसरून जातो, लक्ष त्याच्याकडे देत नाही आणि पुन्हा आजार आणि व्याधी त्या ठिकाणी येतात. देवाचं वचन आम्हाला सांगतं, ज्यावेळेस प्रभूकडे आम्ही येतो, त्याच्या आज्ञाच्या वेळेस आम्ही पालन करतो, प्रभू आम्हाला पूर्णपणे त्या बंधनातून सुटका देतो, त्या आजारातून, त्या व्याधीतून सुटका देतो, त्याचं मूळच तो नाहीसं करतो, यासाठी की पुन्हा त्या गोष्टी आमच्या जीवनावर राज्य करणार नाही. प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला यासाठी की आम्हाला सार्वकालिक आनंद प्राप्त व्हावा. या ठिकाणी बॅनर आम्ही बनवलेला आहे, ख्रिस्त जन्मोत्सव. आम्ही का उत्साह करतो, का आनंद करतो? कारण त्या प्रभूने आम्हाला खरं आनंदाचं कारण दाखवलेलं आहे. आमच्या हृदयामध्ये अद्भुत आनंद त्याने निर्माण केलेला आहे, जो जगातल्या कोणत्याही संपत्तीने प्राप्त होऊ शकत नाही, जगातलं कोणतंही धन ते आम्हाला देऊ शकत नाही. कारण त्याने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे, पापापासून, आजारापासून,
बंधनापासून, सैतानाच्या सर्व दुष्टाईपासून. आणि हे केवळ प्रभू येशू ख्रिस्त करू शकतो. कारण का? त्याने आमच्यासाठी किंमत मोजलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या स्त्रीने येशूकडे विश्वासाने ती आली आणि आपलं जीवन तिने प्रभूच्या चरणाजवळ दिलं. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिने हृदयामध्ये विश्वास ठेवला की येशू हे करण्यास समर्थ आहे. एखाद्या आज तुम्ही वेगवेगळ्या समस्या घेऊन, तुमच्या विनंत्या घेऊन या ठिकाणी आला असाल, मनामध्ये वेगवेगळे प्रश्न घेऊन तुम्ही आला असाल. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभू आज या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही जर विश्वासाने त्याच्याकडे आलेला आहात तर निश्चित आज तो तुम्हाला उत्तर देईल. निश्चित आज तो तुम्हाला स्पर्श करेल. तुमच्या त्या दुःखातून, तुमच्या त्या समस्यातून, त्या व्याधीतून तुम्हाला मुक्त करण्यास तो समर्थ देव आहे. कारण त्याने आम्हाला बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. त्याला ठाऊक आहे आमची खरी समस्या काय आहे, आमचं खरं दुःख काय आहे, आमची खरी गरज काय आहे, त्याला ठाऊक आहे. आज ज्या काही समस्या तुम्ही घेऊन या ठिकाणी आलेला आहात, जे व्याधी आणि आजार घेऊन तुम्ही आलेला आहात, जे ओझ घेऊन तुम्ही आलेला आहात, त्या सर्वातून सोडवण्यास तो समर्थ आहे. आज जर तुम्ही आदरयुक्त कळवळीच्या हृदयाने जर त्याच्याकडे त्या स्त्री परमाने आलेला असाल तर प्रभू तुमचं ते हृदय बघत आहे. आज योग्य आणि रास्त जर तुमची मागणी त्याच्याकडे आहे तर प्रभूचे कान त्या ठिकाणी आहे. प्रभू अपेक्षा करत आहे की तुमचा तो विश्वास तुम्ही अधिक वाढवावा, तुम्ही त्याच्यावर तो विश्वास ठेवावा की तुमच्या त्या समस्येतून सोडवण्यास तो समर्थ आहे. त्या स्त्रीने प्रभूला हाक मारली, अहो दाविदाचे पुत्र, मजवर दया करा. तिला ठाऊक होतं की त्या दाविदाच्या वंशातून तारणारा मसीहा येणार आहे आणि म्हणून प्रभूला तिने ती हाक मारली. आज येशू प्रभू आहे असा विश्वास ठेवून जर तुम्ही त्याच्याकडे आलेला आहात तर निश्चित तो तुमच्या जीवनाला स्पर्श करण्यास समर्थ आहे.